भीती वाटते। तो दूधवाला नक्की कोण असेल? तो सोमनाथ दादाच होता, जो तुमच्याकडे मुलाची काळजी होती म्हणून आला। त्यानंच तुम्हाला इथे पाठवलं। काल चंद्रभान नावाचा जो माणूस आला होता तो तर आम्हाला म्हणाला तो तुमचा भाऊ आहे। अरे हमरा कोई भाई बहीण नाही। सोमनाथ शेठ 2 महिन्यांपूर्वी वारले, हे त्यांचं डेथ सर्टिफिकेट। राधा निवास, जुन्या पुलाजवळ कसार। यात तर फक्त पत्ता आहे। याचा अर्थ कदाचित ती तिथे राहत असेल। काय गए सनी कुठे? नाही, ती मुलाला घेऊन पळाली किंवा नाही ते काय आम्हाला माहित नाही, पण ही रस्त्यात चक्कर होऊन पडली होती। सनीला घेऊन का पळालीस तू? त्याला जीवे मारण्याच्या धमक्या का देत होतीस? तुला माहिती तू केलेल्या विश्वासघाताचा धक्का सहन नाही झाला तुझ्या पतींना। सनीच्या आठवणी तळमळत विरहात गेले ते। हे ताईत त्या बुवांनी बांधलंय। हे बघ, तू जर गुन्हा केला असेल तर तुला शिक्षा होणारच, पण या सगळ्या मागे जर काही वेगळं कारण असेल तर प्लीज मला सांग, मी सपोर्ट करेन तुला। पाहिलं, पुन्हा तिला ग्लानी आली। असं होतं सारखं तिचं। हे बघा सनी कुठे ते प्लीज आम्हाला सांग, आम्हाला त्याला त्याच्या घरी पोहोचवायचं। अगं तू माझा हात सोड। हे बघ, काही झालं तरी मी सनीला तुझ्या ताब्यात सोडून नाही जाऊ शकत। सोड मला। हे बघ, काही झालं तरी मी सनीला इथून घेऊनच जाणार। तू श्वेता, श्वेता, हिला लगेच हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं। डॉक्टरांना फोन करा लगेच। थोड्यात दात उलट नशिबाची बाजी। जय वेताळा। हा बोला स्मिता मॅडम। श्वेता सापडली। काय? श्वेता वहिनी सापडली? काय काय म्हणाली काय ती? ती आता काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नाही, बेशुद्ध पडले। तिला हॉस्पिटलला नेले आम्ही। नाटक करते ती, नाटक करते। सनी बाबा सापडायला हवा, त्याच्या हातून अष्टमीची पूजा व्हायला हवी। श्वेता ती हडळ खोटं बोलते। सनी सुद्धा सापडलाय। सापडला। नशिबाची बाजी। पलट पलट, तरी सापडला, तरी सापडला। आता इतके दिवस सोमनाथ शेठ अष्टमीची पूजा करायचे, आता या पूजेचा मान त्यांचे वारस म्हणून सनी बाबाला मिळणार। जय वेताळा, जय पाता। हॅलो हॅलो विनायक। हा बोला मॅडम, कधी आणताय सनीला तुम्ही? मी येते आता, मी लगेच सनीला घेऊन तिथे येते। बरं। सापडला, सनी सापडला, सनी पाता। जय वेता, जय पाता, जय वेता। किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। याची मले सगळ्याला मिळणार, बळी जाणार, मले सगळे म्हणणार जय वेता, जय वेता। किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला। झाला। राजे, विनायकच्या बोलण्यावरून असं जाणवलं की त्यांना खूप आनंद झालाय सनी घरी येणार म्हणून। पण मला एक गोष्ट कळली नाही, त्या बुवाला इतका आनंद कसला झाला? सनीच्या हातून कसली तरी पूजा आहे म्हणत होते, पण कसली पूजा असेल?
विनोद आजी, मलाही नाही पटत या गोष्टी, पण हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे ना, आपण नाही इंटरफेअर करू शकत. पण ही श्रद्धा मग अंधश्रद्धेत बदलते आणि मग त्याचंच तोम माजवतात लोक. आम्ही सनीला घेऊन जातो आता. आम्हालाही फार बरं वाटतंय. हाय सनी. मी तुझ्या आईची मैत्रीण अस्मिता. माझी आई कुठे आहे? बाळा, तुझ्या आईला जरा बरं नाहीये ना, म्हणून डॉक्टरांकडे नेलंय. तुम्ही श्वेताला आसरा दिला, सनीला सांभाळलं. खरंच खूप मोठ्या मनाचे आहात हो तुम्ही. आजकाल कोणी माणुसकी म्हणूनही नाही करत इतकं. मला आईला भेटायचंय, मला आईकडे घेऊन चला, मला आई हवी आहे. घे. मग नको, मला आई हवी आहे. सनी, बाळा, तुझ्या आईने माझ्याकडे निरोप दिला. सनीला म्हणावं शहाण्यासारखं वाग, तर मी लवकर घरी परत येईन. खरंच? हो. तू जर असा हट्टीपणा केला ना तर आईला यायला वेळ लागेल. चालेल तुला? नाही, मी नाही हट्टपणा करणार. घे. गुड बॉय. मला सांग, तुझे विनायक काका कसे आहेत रे? विनायक काका खूप चांगले आहेत, मला हवं ते देतात. आई बाबा कधीतरी माझ्यावर रागवतात, पण विनायक काका कधीच नाही. तर चल, आपण आता तुझ्या घरी जाऊयात. हा, ये, मी घरी जाणार. सोनू, आम्हाला विसरू नकोस ना. चल. भूत आहे, वाड्यातलं मोठं भूत आहे. सनी, हे ताईत कोणी बांधलं रे तुझ्या गळ्यात? आईने बांधलं. हा, बोल से. अरे, इतकी काळजी करू नकोस अजिबात. बरं मला सांग, बाबा कसे आहेत? अरे, इथे खरंच कामाचं प्रेशर नाही आहे. बरं ठीक आहे सर, तुझा इतकाच आग्रह आहे तर मी तुला एक ऑडिओ क्लिप पाठवते आणि काही फोटोजही पाठवते. ते स्टडी कर आणि तुला काय वाटतंय ते मला सांग. ओके, टेक केअर. ह्याच्या बाबांबद्दल ह्याला कसं सांगू? काय करतोय? सनी येईल आता. अष्टमीच्या पूजेची तयारी करायची आहे. हो, होईल. सगळं व्यवस्थित होईल, माझी खात्री आहे. टाळ जय पाताळ बाबा. काका, अरे सनी बाळा, कुठे होतास तू इतके दिवस? किती शोधलं तुला आम्ही. अज्जा, कसा आहेस तू? काका, बाबा कुठे आहे? बाबा येतील, येतील.
सनीला एकदम त्याचे बाबा गेल्याचं कळू नये म्हणून फोटो काढून ठेवला आम्ही. मॅडम, तुमचे उपकार झाले. तुम्ही सनीला आमच्यापर्यंत आणलात. हा उपकार कसले तर आम्ही काही फार मोठी गोष्ट केलेली नाही. असं कसं नाही. त्या अपयशाच्या तावडीतून तुम्ही सनीला सुखरूप इथे आणलात. मला वाटलं नव्हतं तुम्ही इतक्या लवकर हे काम कराल. मी तुम्हाला कमी लेखलं. आम्ही फक्त श्वेताच्या घराचा शोध घेतला इतकंच. श्वेता आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट बेशुद्ध पडली होती. ही हडळ आहे. ही काही तुम्हाला सांगेल खोटा नाटक. हिच्यावर विश्वास ठेवू नका. मी कोणावरच आंधळा विश्वास टाकत नाही बुवा. येतो आम्ही. जय बेटा, जय पाताळ बाबा, जय बेटा. सनी, बरं आलायस ना? छान मज्जा करूया आपण. या बाळांनो या रे या, भर लवकर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा. या बाळांनो या रे या, भर लवकर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा. या बाळांनो या रे या, भर लवकर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा. या बाळांनो या रे या, लवकर सारे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचा समजा. तिथे काळ संपतो, तिथे मी सुरू होतो. मी दान उलटसुलट, नशिबाची बाजी, अलटपलट. विनायक, सनीला आंघोळ घालून आण. पूजेला सुरुवात करायची आहे. हो चल. नाही, पहिला आईला येऊ द्या. आई येईल हा बेटा. शाना बाळणा तू. हे बघ, आपल्याला आता पूजा करायची आहे की नाही. तरी आंघोळ करूया, छान छान नवीन कपडे घालूया. चल. नाही, पहिले आईला येऊ द्या. मला आईला भेटायचंय. आणि आंघोळ करून ये. माझा ऐकणार नाहीस. नाही. या अटळीने याच्यावर काय जादू केले काय कळत नाही. जा आंघोळीला. सनी, 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 सनी. अस्मिता, तू त्या मुलाला सुखरूप सोडवून आणून घरी पोचवलंस. तुझा शब्द पाळलास. आई, पण अजूनही केस सॉल्व्ह झाली असं मला नाही वाटत. ती श्वेता जर खरंच त्रास देणारी दुष्ट सावत्र आई असेल तर सनीला तिचा एवढा लळा का? मॅडम, कदाचित ती सनी बरोबर चांगलं वागत असेलही कदाचित, पण मग
तो सोमनाथ सारखाच दिसणारा दूधवाला, ते पातेल्यातलं दूध नाहीसं होणं, हे सगळं काय? या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरितच आहेत ना, आणि प्रश्न आहे त्याचा अर्थ उत्तरही असणारच. सीटचा मेल आला. डस्टलेस ग्लास प्रोसेसर आणि कम्प्रेसर. मनाली हे सर्च कर. बघितलं जाईल, एक एक प्रश्न असे उलगडत जातात. सगळं तुझ्या मनासारखं होईल. बोल राकेश. त्यांनी सनीला आज अभ्यंग स्नानासारखी काहीतरी आंघोळ घातली आहे. एक मिनिट. बोल. बहुतेक त्याच्याकडे ते कसली तरी पूजा करून घेत आहेत, पण तो सारखा आईसाठी रडतोय मॅडम. आणखीन काय घडलंय तिथे? म्हणजे एखादी बारीक सारीक क्षुल्लक गोष्ट असेल तरीही सांग. बुवांनी दारात टांगलेल्या बाहुलीच्या पायात कड घातलाय मॅडम त्यांनी, आणि सनीच्या गळ्यातील टाईल सुद्धा काढले त्यांनी. मॅडम तुम्हाला मी नंतर फोन करतो. समीर मागच्या बाजूला गस्त घालून उभा आहे, तुम्ही काळजी करू नका मॅडम. सोमनाथ तू बुवानी सनीच्या गळ्यातला ताईत का काढला? कदाचित तो ताईत मंत्रवलेला असेल. नाही म्हणाले, हा देवीचा ताईत. हा बघ ना, श्वेताच्या गळ्यात होता, आणि सनीच्या गळ्यातही मी असाच ताईत पाहिला होता. मग देवीचा ताईत चालत नाही अशी कुठली पूजा असेल? आणि आज तर देवीचा महत्वाचा दिवस. म्हणाले, तू त्या वाड्याचे फोटो नीट पाहिलेस? हो मॅडम, त्यांच्या घरात देवाची एकही फ्रेम नाही दिसली, आणि देवघरही नाही. ते डोळे रंगवलेलं शहाळं कसलं प्रतीक असेल? मॅडम, हा सगळा काहीतरी वेगळाच प्रकार. म्हणजे सोमनाथ मेलाय असं सगळ्यांना वाटतं, पण मग इथे दूधवाला बनून आला तो सोमनाथच होता ना, मग तो जिवंत कसा? आणि जरी तो जिवंत आहे तर मग जुन्या वॉचमनला त्याचं भूत कसं दिसलं? अस्मिता, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे पातेलं देत आहे. यातलं दूध नाही नाहीसं झालं, पातेलच बदल. अगं, आपल्या पातेल्यावर वंसनचं नाव आहे.
पातेल्यावर कुणाचं नाव नाहीच आहे. याचा अर्थ हे पातेलं कोणीतरी बदललंय आणि तसंच दिसणारं दुसरं पातेलं इथे आणून ठेवलं. पाहिलंच नाही, नाही नाही म्हणता म्हणता तूच या सगळ्यावरचा पडदा दूर केलायस. आता तरी तुला पटतंय ना, हे सगळं कोणीतरी मुद्दाम करतंय. याचा अर्थ कोणीतरी आपल्या घरावर पाळत ठेवू नये ग, म्हणजे अगदी दिवसा सुद्धा. आई, तू सगळ्या शंका दूर केल्यास. आम्हाला लगेचच वाड्यावर जायला हवं. सनीचा जीव संकट आहे. यशस्वी हो. बोल, काय काय केलं श्वेताने? की भाजी अलटला. बापावं लागणार. ये नैवेद्य तयार आहे. ये बाबा सगळ्यांना मलाई देणार. सनी, सनी, तू इथे काय करतेस? सोड त्याला. वॉचमन, वॉचमन. नाही सोड, नाही, सोड सनीला. सोड म्हटलं सनीला. सोड, सोड, आता सोड, 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 सोड. बेटा बताळा नैवेद्य घे. ये 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 बेटा. काय चाललंय हे? ए नाही, अरे लेकराला मारतेस बेटा. रे काय करताय का तुम्ही? नाही, मी नाही, मी नाही. हे सनीला मारत होते. मी नाही मारत होते. हे कशाला खोटं बोलताय? अस्मिता मॅडम, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की श्वेता वहिनी सनीचा दुस्वास करायचा म्हणून. बघा आता ह्या त्याचा खून करायला निघाल्या. खोटं बोलताय तुम्ही. मी कशाला सनीला मारू? सनी माझा मुलगा आहे. खोटं बोलताय तुम्ही. कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतोय याचा निवाडा सनीनेच केलाय. काय विनायकराव, काही बोलायचं यावर? राकेश, विनायक, हाच सोमनाथ ना तुझा भाऊ आणि सनीचे बाबा? माझे बाबा नाही आहेत.
वा विनायक, मस्त प्लॅन केलास तू. मला फसवण्यासाठी त्या दूधवाल्याचा फोटो सोमनाथ म्हणून लावलास ना, तिथेच अडकलास. आणि हाच तो क्लार्क संपत, याने सोमनाथ मेल्याचं खोटं सांगितलं. आणि समीरने या दूधवाल्याचा फोटो दाखवला तेव्हाही तोच खरा सोमनाथ आहे हेही खोटंच सांगितलं. मी ते सोमनाथ शेठच्या सांगण्यावरून केलं होतं. मला पैसे दिले होते त्यासाठी त्यांनी. पण मग सोमनाथ कुठे आहे? दाजी, बाबा, सोमनाथ, तुम्ही? अस्मिता मॅडम, आता कळलं ना तुम्हाला? यांनी फसवलं मलाही फसवलं आणि सनीला सुद्धा. ओ सनीला मी जरी जन्म नाही ना दिला तरी त्याच्या सख्या आईसारखं प्रेम केलं मी. आणि त्याने पण मला इतका लळा लावला, त्याची आई कधी झाली मलाच माझं कळलं नाही. आणि ज्या क्षणी मला कळलं ना की त्याच्या जीवाला धोका आहे, मी त्या क्षणी त्याला घेऊन पळून गेले. सोमनाथ, नाही, मला विश्वासच बसत नाहीये की हे सगळं तुम्ही सोमनाथ, मी त्याची सावत्र आई होते, पण तुम्ही तर त्याचे जन्मदाता वडील होतात ना. तुमचं रक्ताचं नातं होतं ना. तरी सुद्धा तुम्ही या भोंदू बुवाच्या गोष्टीवर विश्वास ठेवून त्याचा जीव घ्यायला गेलात. मला विश्वासच बसत नाहीये. का केलं असं तुम्ही सोमनाथ? सांगा ना, का केलं? आणि अस्मिता मॅडम, हे जे काही घडलं ना ते ह्या बुवामुळे आणि ह्या विनायकमुळे घडलं. वा, काय सांगतो तुमचं अंतर्मन? तुझ्या जमिनीतून तुझ्या पूर्वजांच्या आत्म्याचा आवाज येतोय. काय? होय, तुझ्या पूर्वजांच्या आत्म्याला मुक्ती मिळाली नाही अजून. तो इथेच वावरतोय आणि त्याचा परिणाम तुझ्या आयुष्यावर होतोय. बोल सोमनाथ, तुझी प्रगती कशी होणार? दादा, अरे तुझंच भलं झालं नाही तर माझं कसं होणार? आपण सगळेच देशोधडीला लागू. नाही पण बुवा, त्यांच्या आत्म्या अतृप्त काय आहेत ते का घुट म्हणत आहे? त्यांना मुक्ती नाही का मिळणार? नाही, कारण ज्या जागेत धन आहे त्या जागेत त्यांचा जीव घुटमळलाय आणि त्या जागेचा वारस आहे तू आणि विनायक. म्हणून ते तुम्हाला सोडत नाहीयेत. ना शेठ, जरा विचार करा. बुवांच्या मदतीनं यावर उपाय काढा काहीतरी. अहो, तुमचं भलं तर आमचं भलं आणि गावाचं भलं काय. पण अहो, आता पण परंतु कसला सोमनाथ शेठ, जरा विचार करा. गुप्तधन सापडलं तर कर्ज सुटेल, पुन्हा श्रीमंत व्हाल.
अहो पूर्वजांना मुक्ती मिळाली तर वाडा या सगळ्यापासून मुक्त होईल. हा दादा दादा मला वाटतं बुवांनाच विचार काय करायचं ते. बुवा नाही म्हणू नका, नाही म्हणू नका. अहो कर्ज डोक्यावर आहे, धंद्याची वाट लागली आहे. काही करा पण खजिना मिळेल असं बघा. खजिना मिळेल. यासाठी नैवेद्य दाखवावा लागेल. कोंबडा कापतो, बकरा कापतो, तुम्ही म्हणाल ते करतो. खजिना मला मिळाला पाहिजे. हरबळी माणूस माणूस काय? कोण माणूस? तोच ज्याने पहिला आवाज ऐकला तो. सनी? सनी? हो सनी. सनीचं नैवेद्य. नाही हे जमणार नाही, हे जमणार नाही. आई सोमनाथ शेठ जरा तुमचाही विचार करा. पोटचं पोर असलं म्हणून काय झालं, तुमचाही जीव तेवढाच महत्वाचा आहे. माकडिणीची गोष्ट आठवा. पाणी डोक्यावर चढायला लागलं म्हणून स्वतःच्या पिल्लाला पायाखाली घेतलं तिनं आणि वर चढली ती. दादा दादा विचार कर. तुझं दारिद्र्य, तुझं कर्ज, आपलं आयुष्य आता सनीच्याच हातात आहे. नीच माणसा, खजिन्याच्या मोहापायी स्वतःच्या मुलाचा बळी द्यायला चालला होतास. आणि म्हणूनच मी सनीला घेऊन निघून गेले आणि ह्यांना फोन करून सांगितलं की किती काही झालं ना तरी मी सनीला तुमच्या हाती लागू देणार नाही. मी घर सोडून आले. जाऊन जाऊन कुठे जाशील? तुला काय वाटलं तू घर सोडून गेलीस म्हणजे रान मोकळं झाला? आणि सनी कुठे आहे? बऱ्या बोलाने सनीला माझ्या ताब्यात द्या. मी नाही देणार. माझ्या मुलाला तुझ्यासारख्या सैतानाच्या हातात नाही देणार मी. श्वेता, हॅलो श्वेता. आणि त्यानंतर मी विचार केला की माझा जीव गेला तरी बेहत्तर, पण मी सनीच्या जीवाला काही होऊ देणार नाही. तुम्ही सगळे पुरुष एकमेकांना सामील होता, पण ही एकटी स्त्री लढली. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. नशिबाचं दान कोणाच्या बाजूने पडेल हे कवड्या नाही ठरवत, ते देव ठरवतो. आणि देवाने कौल श्वेताच्या बाजूने दिला, कारण ती खरी होती. ती एक आई आहे जी स्वतःच्या मुलाच्या जीवासाठी सगळ्या जगाशी लढायला तयार झाली. एक सावत्र आई असूनही तिने सगळ्यांना दाखवून दिलं, प्रेम हे सगळ्या नात्यांपलीकडचं असतं. माझी आई चांगली आहे. मी आईसोबतच राहणार आहे. तुम्ही वाईट आहात बाबा. सनी खरंच खूप वाईट आहे. तुझा बाबा खरंच खूप वाईट आहे. पैशाच्या मोहापायी खजिना मिळवायच्या मोहामध्ये मी विसरून गेलो माणूस.
माझ्या डोळ्यासमोर फक्त पैसा दिसायचा रे, आणि त्या मोहापायी मी माझ्या पोराचा बळी घ्यायला निघालो होतो रे. मला माफ कर सरे, मला माफ कर. तुझा बाबा आहे ना, खरंच खूप वाईट आहे, खरंच खूप वाईट आहे तुझा बाबा, खरंच खूप वाईट आहे तुझा बाबा, खरंच खूप वाईट आहे तुझा बाबा. आता प्रायश्चित्त करून काय उपयोग आहे? पैशाच्या मोहापायी जे करायचं ते करून बसलातच ना. खरंच मी भरकटलो होतो, खूप कर्ज झालं होतं, डोक्यावर कर्जाचा डोंगर होता, धंदा चालत नव्हता, दिवाळ निघालं होतं. समाजामध्ये जी इज्जत आहे ती राहील की नाही याची भीती वाटत होती. मला पटकन कुठनं तरी पैसा पाहिजे होता, मी वेगवेगळे उपाय शोधत होतो, पण मला काहीच सापडत नव्हतं. पण मग स्वतःच्या मृत्यूचा दिखावा का केला? हा खजिना घेऊन मी पळून जाणार होतो. ज्या बँकांचं कर्ज आहे माझ्यावर, त्यांना वाटलं असतं मी मेलो, माझा इच्छा सोडला असता. आम्ही प्रयत्न करूनही सनीला शोधू शकत नव्हतो, आणि पोलिसातही जाऊ शकत नव्हतो. म्हणून मी दूधवाला बनून तुम्हाला भेटलो. आम्ही ह्याचा फोटो सोमनाथ म्हणून तुम्हाला दाखवला. आम्हाला वाटलं तुम्ही सनीला इथून सोडून गेल्यावर परत येणार नाही. वाटण्यावर आणि भोंदूगिरीवर जग चालत नाही बुवा. आम्ही इथे सनीला वाचवायला आलो, कारण आम्हाला कळलं होतं जमिनी खालून येणारे आवाज हे पाईपातून येणाऱ्या हवेच्या दाबाचे होते. बंद पडलेल्या पाईप मधून असे आवाज येऊ शकतात. नव्या पाईपलाईन मध्ये पाण्याचं प्रेशर वाढलं की बंद पडलेल्या पाईपलाईन मध्ये हवेचं प्रेशर वाढतं आणि असे आवाज येतात. आणि तुझ्यासारखी माणसं त्याचा गैरफायदा घेतात. त्या टेबलावर ठेवलेल्या इस्त्रीचे कपडेही कोणीतरी चुरगळले. तुमच्यापैकीच कोणतरी असणार ते. मीच होतो. आणि सनीच्या फोटोवर धूळ न बसणं हाही एक वैज्ञानिक प्रयोगच होता. ती काच नक्कीच सँड ब्लास्ट किंवा ग्लास ब्लास्ट केलेली असणार. या प्रोसेसमध्ये कंप्रेसरच्या सहाय्याने ग्लास वॉटर आणि डस्ट इनहिबिटर वापरलं जातं आणि काच काही काळासाठी डस्टलेस केली जाते. आणि म्हणूनच त्या फ्रेमवर धूळ बसत नव्हती. आणि हे डोकं बुवांचं नाहीये, सोमनाथचं आहे. कारण त्याचा बंद पडलेला कारखाना हा काच उत्पादनाचा कारखाना होता. म्हणाली पोलिसांना बोलव. ओ भाई, पोलिसाची धमकी कोणाला देत आहे? त्या शाळेच्या भूताला तुमच्यावर सोडेन, वाट लावेल तुमची. तुझ्यामुळे मी माझ्या पोराचा जीव घ्यायला निघालो होतो. बुवा, दारोदार हाच खोटेपणा करत फिरलास ना. आता पोलीस बरोबर वठणीवर आणतील तुला, म्हणजे पुन्हा कुणाच्या भावनांशी खेळणार नाहीस. खरं तर पोलिसांना सांगून अख्ख्या गावातून वरातच काढली पाहिजे तुझी, म्हणजे सगळ्या गावकऱ्यांचेही डोळे उघडतील. घेऊन जा या सगळ्यांना. मला माफ कर श्वेता, मी चुकलो, मला माफ कर.
तू तर माफी मागून मोकळा झालास, पण तुझ्या जवळच्या माणसांना तोडलंस कायमचं. काय मिळालं रे तुला? ना पैसा मिळाला ना कुटुंब. तू तर माणूस बनवण्याच्याही लायकीचा नाहीयेस. माफ कर. अजित, बरं झालं तुम्ही इथे आलात. श्वेता, माझी चूक झाली, मला माफ कर. नाही दादा, असं का बोलतोय? अरे त्यावेळेस वेळच अशी होती की त्यावेळी माझ्यावर कोणीच विश्वास ठेवत नव्हतं, आणि माझ्या सनीशिवाय माझं असं कोणी नव्हतं. जाऊ दे, जे झालं ते झालं. आता सगळं विसरून नव्याने आयुष्याला सुरुवात कर. हो अस्मिता, थँक्स. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. माझी नवरात्रीची पूजा आणि माझे उपवास तुझ्या रूपाने फळाला आले, आणि माझा सनी मला परत मिळाला. आई म्हणून तू तुझं कर्तव्य पार पाडलंस. सख्ख, सावत्र ही सगळी नाती माणसाने निर्माण केलेली, पण या नात्यांपलीकडे जाऊन तू एक नातं बनवलंस, आई आणि मुलाचं नातं. तिला जगात तोड नाही. तू एक स्त्री म्हणून लढलीस, एक दुर्गा बनून लढलीस. ऑल द बेस्ट. येतो आम्ही. काळजी.